निलेच्या डोक्यावर परिणाम झाला. सारखं पैसं पैसं पैसं, त्याला बहुतेक याडच लागलं. मी काय म्हणतोय, आधी पैसे घेत आणि एक एक टप्पा पूर्ण करू. तर तुम्हाला सांगतो तिथं तर सोडतंय आणि दुसरंच विषयाचं कुस्तार काढतंय. हे मला तर पटत नाही. मी आज एवढा पाय वाळवून गुडघं वाळवून ही जनावरं राखतोय, असल्या उन्हात खायला बी झालंय, डोळं पुढून जनावर राखतोय राव. मी टप्प्याटप्प्याने देतो म्हणलं पैसे. मी का पळून जातोय का कुठं? काय गड्याला दमच नाही, सारखा पैसा पैसा पैसा. अरे पैसा महत्त्वाचा नाही निलो, जरा ध्यान दे. टप्प्याटप्प्याने देतोय म्हणल्यानंतर माझ्याकडे जसे येते तसे मी तुला देणार. तुला मी फसवणार नाही, पण तूच मला फसवत चाललाय. राहिलेले पैसे देतो म्हणलं आणि गट फोडून टाकू आणि विहिरीत आटा निसा करून टाकू. गडी नावच घेणं. सारखं म्हणतोय घराचं पैसे. अरे एक एक प्रोसेस पूर्ण कर, मग मला विश्वास पटेल तुझ्यावर. हां, तिथं तर सोडतंय आणि दुसराच विषय काढतंय, विषय बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण त्याला हे कळना की आपण पहिला विषय जर क्लिअर केला तर दुसऱ्या विषयाचाही भाव लगेच पैसे देणार. नाहीतर म्हणतो घरावरनं नांगर फिरवेल. अरे नांगर फिरवायला घर बांधलंय का? तेव्हा तू सांग, नांगर फिरवायसाठी घर बांधलं असतं तर एवढं कष्ट मी केलंच नसतं. लगा त्या घराला भरपूर मी कष्ट केलं आणि तू म्हणतोय सरळ नांगर फिरवीन. लगा तुला बोलायला काहीतरी कळलं पाहिजे. एवढ्या मोठ्या कष्टानं घर बांधले. अरे त्या कष्टाचं, त्या घराचं पैसे टप्प्याटप्प्यानं घे. एक एक सरळ कर घे का नांगर फिरवी. काय भाषा बोलतोय? नांगर फिरवायला नांगर जाईल का लागत? कसं बोलाव काय काय नाही, याचं डोकं पाक चक्रम झाले. मेंटल अवस्थेत हा निलेशराव झाला आहे. आणि आता ह्याला तुम्हाला सांगतो, मिरजच्या हॉस्पिटलमध्ये आता ह्याला ॲडमिट करावं लागतं. कारण ह्याला पैशाचं याड लागले पैशाचं. मका खाल्ली एकट्यानं, बाजरी खाल्ली एकट्यानं, रानं फिरतो एकटं, घरं जास्त बळकावली हे ना. आणि म्हणतो लगा पैसे दे पैसे दे. जे हाय ते सगळं कर ना. गट फोडू म्हणलं तर गट फोडून दिना. सांगोल्यात गेलेलो ततनं पळून आला. तुला काय लागा कळतं बिळतंय का काय नाही? काय सांगायचं राव. त्याला म्हणलं इतकं सांगतोय समजावून, ते काय ऐकतच नाही. कारण का त्याचं ऐकायची वस्तुस्थितीच राहिली नाही. नुसतं तुम्हाला सांगतो, त्याला यायला लागले फक्त पैसन माझं पैसे दे. आणि अखेरीला मी पैसे दिले तर अजून थोडंफार राहिले तर ती दी आणि हिरीचं नावाव करून दे. असलं नाही त्याचं सारखंच नुसता कुठा नाही. असा कुठा नाही राव की बोलायचं काम नाही. नुसतं माझ्या डोक्याला टेन्शन आले. पण असं किती दिवस टेन्शन मी पण सहन करा. आता दिवाळी आली, आता ह्याला पैसे द्यायचं होतं, तर आता ही दिवाळीचा बाजार नाचायला लागला आमच्या घरात. मग दिवाळीचा सण झाल्यावर देतो म्हटलं त्याला. नाही आत्ताच मला पैसे पाहिजेत, आत्ताच पैसे पाहिजेत. एवढा मोठा दिवाळीचा सण आहे. लेकरं बाळ कानुल्या खाणार, कापण्या खाणार, शंकर्या पाया खाणार, लाडू खाणार. तरी ह्याचं तुम्हाला सांगतो काय कळनाच राव. काय करायचं? असं असतंय राव. पण कसं असतं माहिती आहे का, खऱ्याला न्यायच नाही हो. मी खरं बोलाय गेलो की याला टोचतंय. आता तुम्हीच सांगा, आता
50,000 रुपये हिरीचं दिलं म्हणजे हिरीचं पहिल्यांदा काम करून टाकायचं ना. ती म्हणते आता ती राहिलं ही घराच पाहिजे, म्हणजे त्याला नुसतं पैसे घ्यायलेत माझ्याकडून आणि माझ्या नावावर करायचं नाही, असा त्याचा प्लॅन आहे. पण त्याचा प्लॅन मी ओळखला आहे, त्याचा प्लॅन काय मी सक्सेस होऊ देत नसतो. हां, आणि आता दिवाळीचा सण आला आहे, दिवाळी साजरी करू दे, कपडे घ्यायचे, ती बाजार आणायचा आहे. ह्याला नाही म्हणलं तर आमचं 10-15 हजार रुपये जात येतं. पुन्हा आलं गेलं हाय पाहुणे येते, मग पैसा लागतोच की, घर खर्च आहे. त्यामुळं आता 15-3 आठवडं दिवाळी संपूस तर तू काय बोलणं, आणि तू बोलला तर तुला काय पैसे मिळणार नाही तर, आणि पैसे मिळतील पण ती माझी हिरीचा आधी घराणाचं नाव करून ती तुला देतो, आणि पुन्हा घराचं पैसे दिलं की माझ्या घर नाव करून दे, असं माझं आहे बघा. पण तर त्याला काय कळत नाही. त्याला कळणार कसं हो? त्याला कसं आहे माहिती आहे का, माणूस दूध पोळलं की ताक फुकून पित, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याला कधी कळणार? ती आतापर्यंत मला चटकं देतच आलाय, आणि मग तो सारखं बदलतंय, बायकोचं ऐकतंय आणि बदलते. ती पूर्वी काय करते, घरात नुसते त्याच्या मागे लागले, वाटून घ्या, नाहीतर ती पैसे घ्या, पैसे द्या. पुनमीनं याड लावलं, तिनं याड लावल्यामुळं ती तसं फेफरायला लागलाय. पण असं काय म्हणते ती काय, हे तिचं बी थोडं पैसे घ्या, ती पहिलं करून टाका, राहिलेले पैसे घ्या पुन्हा ती बी करून टाका, असं टप्प्याटप्प्यानं करा. तसं नाही, त्यांना फक्त पैसा घ्यायचा आणि मला घरातून हाकलून द्यायचं, हा त्यांचा प्लॅन आहे. पुन्हा कुठं जाते बोंबलत. पण मी फसण्यातला माणूस नाही, मी फसणारा माणूस नाही. ती मला फसवण्याचा प्रयत्न करते, पण मी काय फसतोय काय? हे मी फसणारा माणूस नाही. त्यांना किती पण नखरा करू दे, मी कसा फसल? मला फसवायचा चाललाय, मी फसल का, हा माझा प्रश्न आहे. सगळं क्लिअर कर, आणि सगळं त्याला नुसतं धिंगाणा घालायचं आहे. पण धिंगाणा घालून काय साध्य होतं का? नाही होत, काय साध्य होत नाही. मला प्रत्येक वेळी ती फसवायला जातो बायकोच ऐकून, आणि ती बायकोचं सारखी माझ्या बायकोच्या अंगावरती पळवून येते. आता मी सुद्धा बायकोला दूध पाजतोय. आता जर नखरा केला आपण मी, तर तुला उचलून आपटणार माझी बायको, एवढं ध्यानात ठेव. एक सोडून तब्बल 7-8 मसरा आहे ती. आता दूध डेअरीला कमीच घालणार आहे, बघू आता कसं होतंय. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो धिंगाणा करत आहे. असं आहे का कुठं? हे फसणार नाही मी, अजिबात फसणार नाही. आता नीलूला यायला लागलं पाहिजे, पैसा करून याड लागणार. अरे नीलू, तुला आता मिरजच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार. मी आता गाडी बोलवतो आणि तुला तिकडं उचलून नेतो ॲडमिट करायला.